नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता हिवाळा सुरू आहे आणि जवळपास म्हणजे हिवाळा संपतच आलाय आणि थंडी कमी कमी होत चालली आहे आणि उन्हाचा तडाखा आता वाढत चाललाय। एक थोड्या दिवसामध्येच चांगला प्रकारे उन्हाळा सुरू होणार आहे। तर प्रत्येक वेळी जनावरांच्या बाबतीत म्हणजे उन्हाळा आला तर उन्हाळ्यात काळजी आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते, हिवाळा असेल तर हिवाळ्यात वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते। कारण आता हिवाळा आहे तर ह्या हिवाळ्यात सुद्धा खूप जनावरांचं फॅट आणि दूध आपल्याला कमी झालेलं दिसतं। तर आम्ही त्याच्यासाठी एक नॉर्मल ज्या प्रॅक्टिसेस करतो गोठ्यात ते आम्ही तुम्हाला आज दाखवणार आहे। एक कालच आपण सगळ्या मशीनना भादरून घेतलंय। म्हणजे नॉर्मली होतं काय, केसांचं कामच आहे की प्रोटेक्शन करणं। जर खूप थंडी असेल किंवा खूप थंडी असेल तर त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी काही प्रमाणात केसांचा उपयोग होत असतो। पण आता जसं थंडी कमी होत चालली आहे आणि ऊन वाढत चालले, त्यामुळे काल आम्ही सर्व मशीना व्यवस्थित भादरून घेतले। म्हणजेच की सगळ्या मशीनच्या अंगावरचे आपण केस काढून टाकलेले आपल्याला बघता येईल सगळीकडे। जेणेकरून होणार काय, ज्यावेळी आता उन्हाळा सुरू होईल त्यावेळी त्यांना एक चांगलं पौष्टिक वातावरण ह्या माध्यमातून आपल्याला देता येईल। दुसरं म्हणजे आता ह्या मशीनचा परत दुपारचा जेवणाचा टाइम झालाय आणि बरोबर त्याच वेळी या सर्व म्हशी उठून उभ्या राहतात। आता एक 15-20 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने या सगळ्या म्हशी राहिलेल्या पण उठतील आणि त्यानंतर मग आपण त्यांना चारा देणार आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट मला खूप दिवसांपासून तुम्हाला दाखवायची होती, ते म्हणजे ह्या गोठ्यातल्या जाळ्या। आता तुम्ही जर बारीक म्हणजे इकडे आल्यानंतर खूप शेतकरी बघतात सुद्धा, मी आवर्जून त्यांना दाखवते। हे जर बघितलं तर ह्या एवढ्याशा जाळ्यामध्ये बघा किती माशा अडकल्यात। ओके, म्हणजे ह्यातून मला हे सांगायचं की त्या ज्या जाळ्या आहेत त्या एक नॅचरली पेस्ट कंट्रोल करण्याचं काम करतात। म्हणजे कसं, ज्यावेळी आम्ही जे कंपार्टमेंट आहेत, म्हणजे आत्ताचं हे कंपार्टमेंट आहे, त्याच्या पुढचे कंपार्टमेंट आहे, त्याच्या पुढचे, तर आम्ही 2-2 सोडून एक असं साफ करतो आणि बाकीच्या जाळ्या तशाच ठेवतो मुद्दाम। जेणेकरून होतं काय की ज्या माशा खूप त्रास देतात, म्हणजे लास्ट टाइम ज्यावेळी आम्ही साफ केलेलं त्यावेळी माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता की सगळ्या माशा म्हणजे म्हशी उभ्या राहिल्या की म्हशींचं सगळं सारखं शेपूट सुरू असायचं, म्हणजे त्या माशा उठवण्यासाठी। आणि आपण आपल्या अनुभवावरून किंवा आपण आपल्याशी जर कंपेअर केलं की माशा जर आजूबाजूला असतील तर आपल्याला किती इरिटेट होतं। आणि तसंच ह्या म्हशींचं सुद्धा आहे किंवा जनावरांचं आहे, माशा खूप ह्या जनावरांना त्रास देतात। तर हे नॅचरल पेस्ट कंट्रोल, अजिबात खर्च नाही, काही नाही। म्हणजे गोठ्यात जर आपण आलो तर कधी वास येणार नाही किंवा माशी दिसणार नाही, तर तो एक खूप चांगला मुद्दा आहे। त्यामुळे आम्ही ह्या अशा जाळ्या ठेवतो। साफ केल्या तर त्याचा पण एक्सपिरियन्स आहे, तरी पण आम्ही काही प्रमाणात एक कंपार्टमेंट ठेवून दुसरं साफ करायचं किंवा 2 सोडून त्याच्यानंतरच एक साफ करायचं, असं मध्ये मध्ये करतच असतो। पण हा मुद्दा मला आवर्जून सांगावासा वाटला, कारण ह्याचा खरंच रिझल्ट आम्हाला जाणवला आहे आणि ह्याच्यातून लॉस म्हणजे असं काही नाही आहे, फायदाच आहे। ह्याचा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आज फायदा होतोय आणि जितकं आपण पोषक वातावरण जनावरांना देणार आहे तितकं जनावरांच्या आरोग्यासाठी चांगलंच आहे। कारण मला सुद्धा खूप वेळा फोन येतात की ताई खूप माशा आहेत, खूप वैताग देतात, काय करू किंवा काय नाही। तर त्यावेळी मी त्यांना हे एक्झाम्पल दाखवत असते। खूप वेळा तर लोकांना प्रश्न पडतो की अरे यांच्या गोठ्यात एक सुद्धा माशी का नाही आहे, तर त्याचं कारण सुद्धा हेच आहे की ह्या ज्या जाळ्या आहेत त्या आपल्याला खूप हेल्पफुल ठरतात। इव्हन ज्या ठिकाणी आम्ही पशुखाद्य भिजवतो त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला एक सुद्धा माशी दिसणार नाही। तर ते एक खूप महत्त्वाची प्रॅक्टिस आहे, अजून सुद्धा आपल्याला इकडे बघता येईल। ओके, याच व्हिडिओच्या माध्यमातून मला ही छोटीशी गोष्ट सांगायची होती। ही जर फॉलो करता आली किंवा इतर कोणते जर तुमच्याकडे उपाय असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून किंवा कॉलच्या माध्यमातून तुम्ही जरूर करू शकता। धन्यवाद।